हॅलो हॅलो. हा बरं आहे. हा बरं आहे. माझा आवाज पोचतोय. हे काढ. आज राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेला माझ्या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये परळी येथे होऊ घातलेल्या या परिषदेमध्ये मंचावर विराजमान या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे बंधू धनंजय मुंडे, मंचावर विराजमान परमपूज्य सुधीरदास जी महंत, काळाराम मंदिरातून त्यांनी अगदी आता परवा मोदीजींची पूजा सुद्धा आपण सर्वांनी पाहिले, तेव्हा पूजा सांगताना आपण त्यांना पाहिलं असेल. परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराज विनायक महाराज कोलंबरीकर, मंचावर विराजमान आमची आमदार, एकदम गोड अशी आमची आमदार आहे, माझी फार लाडकी आमदार आहे नमिता मुंदडा, केतकी चितळेजी, मंचावर विराजमान रामभाऊ कुलकर्णी, मोहन दातेजी, ज्यांना आपण पंचांग, आपण ज्यांच्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही म्हणायला हरकत नाही, आणि त्यांना पुरस्कार देण्याचा योग येणं म्हणजे माझं पंचांग ठीक होईल असं दिसतंय मला आज. तर ते पुरस्कार विजेते आहेत. आणि माझे पालक, जेव्हा मी हॉस्टेलमध्ये होते 2 महिन्यासाठी, तेव्हा माझे ते पालक होते. आणि विवेक देशपांडेजी, माझ्यावर कधी कोणी पुस्तक लिहिलं तर नक्की तुमचं एक पान त्याच्यात असेल असं दिसतंय. मंचावर ज्यांनी आता अजून एक प्रेरणा पुरस्कार घेतला, मंजुषा कुलकर्णीजी, उज्ज्वलाजी शर्मा, त्यांना सुद्धा प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे. सुशील कुलकर्णी नाही आले का? अरे मग दिसलं कसं नाही आम्हाला? अच्छा अच्छा. आणि एक आपल्याच मातीतला एक व्यक्ती अनेक संकटांना सामोरं जाऊन आज प्रत्येकजण काही ॲनलाइज करायचं तर ज्यांना फॉलो करतो तो आमचा सुशील कुलकर्णी. आणि ॲडव्होकेट कालिदासजी ठिगळे, पप्पू कुलकर्णी, आमचा शैलेश, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला इतर सर्वांच्या समवेत. आणि मला या कार्यक्रमाला इथे निमंत्रित केलं ते आमच्या परळीचे माजी नगराध्यक्ष भैया धर्माधिकारी, त्यांच्या समवेत आमचे प्रकाशजी आले होते, त्यांच्या समवेत परळीचे सर्व ब्रह्मवृंद आले होते. आमच्या रायते काकू मागे दिसल्या मला आता वळल्यानंतर, आमच्या डॉक्टर रायते काकू. आता सगळ्यांचीच नावं मला माहिती आहेत, पण आम्हाला जायचं आहे दोघांनाही, त्यांना कॅबिनेट आहे आणि मला दुसरं काम आहे त्याच्यासाठी आम्हाला जायचं आहे, त्यामुळे मी फार सर्वांची नावं न घेता क्षमा मागते. आणि समोर उपस्थित ज्यांनी ब्राह्मण ऐक्याची शपथ घेतली आहे ते सगळे वडीलधारी मंडळी, युवा बांधव, आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सौंदर्य आणि सात्विकता ज्यांच्यामुळे येते त्या माझ्या माता भगिनींनो. मी एका हाताने माईक घेऊन बोलणं जरा थोडंसं मला अवघड जाईल असं वाटतंय, पण आपण आवाज बरोबर येतोय ना? सर्वप्रथम मी या ब्राह्मण ऐक्याच्या या परिषदेमध्ये तुमच्याबरोबर मी शपथ घेतलेली आहे, तुमच्यासाठी सुद्धा घेतलेली आहे. ही शपथ घेण्याचा मला थोडा अधिकार देखील आहे, कारण राजकारणामध्ये लोक जातीचं राजकारण करत असताना हा प्लस पॉईंट आहे का मला माहीत नाही, पण जेव्हा आपल्याला नियतीने राजकारण आणि नीतीने राजकारण करायचं तेव्हा हा प्लस पॉईंट आहे असं मला वाटतं. मी राजकारण करत असताना माझ्या प्रत्येक भाषणाचं कौतुक होतं जनरली, पण माझं पहिलं भाषण होतं आणि तेव्हा मी फार नर्वस होते. नर्वस ह्याच्यासाठी होते की मला आमदारकी लढायचीच नव्हती, त्यामुळे मी नर्वस होते. आणि मग धनंजय पण होता मंचावर, आम्ही दोघेही बहीण भाऊ होतो, बाबा होते, आणि मला ह्याची गरज नाही. आता मला असं वाटलं की आता मी काय बोलावं, आणि तेव्हा माझ्या भाषणासाठी काय मुद्दा असेल. लोकांचे बाबांच्या प्रचारात मी खूप प्रचार केला होता 2009ला 4ला, आणि लोकांची कामं मला असं वाटायचं अरे एवढे वर्ष आपण आहोत, इथे नाली नाही, तिथे हे नाही, मग आपण काय म्हणून लोकांना समोर द्यायचं, शब्द द्यायचा. तेव्हा मग माझ्या मुद्दा जर भाषणाचा मला कोणी दिला तर तो माझ्या आई प्रज्ञा मुंडे यांनी दिला. आणि तिने मला सांगितलं की बाळ रडल्याशिवाय आईलाही कळत नाही की त्याला भूक लागली आहे, त्यामुळे प्रजा जोपर्यंत सांगत नाही, जनता जोपर्यंत सांगत नाही की त्यांना काय वेदना आहेत, तोपर्यंत त्या नेत्याला सुद्धा कळत नसतं की त्यांची काय अडचण आहे. असं सांग आणि मग लोकांची कामं एका वहीमध्ये लिहून घे, म्हणजे लोकांना विश्वास निर्माण होईल.
ती वही माझ्यासाठी केव्हा कामाला आली, जेव्हा मी मंत्री झाले आणि ते संस्कार माझ्या कामाला शेवटच्या क्षणापर्यंत येतील. मी आता आम्ही रेणुका मातेचे भक्त आहोत. परशुरामाच्या चरणी मी नतमस्तक होतेच, नेहमीच होते. रेणुका माता आमची कुलदेवता आहे. रेणुका मातेचा पुत्र परशुराम आहे. माझ्या योगायोगाने माझ्याही मुलाचा जन्म परशुराम जयंतीचा आहे. तर मी नेहमी त्याला म्हणते, बाबा मला तुझ्या रागाची भीती वाटते, पण मायावर आईवर खूप परशुरामाची आहे. परशुरामाच्या दर्शनाला रेणुका मातेच्या गेल्यावर तिथे जे तीर्थ आहे त्याचं नक्की आपण सर्व दर्शन घेतो. मी आता पौर्णिमेला दर्शनाला गेले होते. रेणुका मातेचा अभिषेक केल्यानंतर दर्शन घेताना मी विचार केला की काय रेणुका मातेवर प्रेम असेल परशुरामाचं की रेणुका माता मृत्यूनंतर म्हणजे देह सोडल्यानंतर इथे अवतरली असेल बरं, की आपल्या आईचा शोक, त्यांना वियोग इतका असह्य झाला परशुरामांना. आणि मग त्यांना आकाशवाणी झाली आणि सांगितलं, आता तुम्ही चालत राहा, मागून तुमची आई प्रकट होईल, तुम्हाला दर्शन देईल. तेव्हा चालत राहणाऱ्या परशुरामांनी, ज्यांनी हातामधलं परशु जर नुसतं उचललं तर अख्खा देश, अख्खी पृथ्वी कापत होती, त्यांना एक क्षण आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी थांबता आलं नाही. त्यांनी वळून पाहिलं, म्हणून आपल्या रेणुका मातेचा फक्त मुखवटा आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळं बघत असताना मी विचारत होते, इथल्या ब्रह्मवंदांना माहिती आहे का नाही माहीत नाही, पण रेणुका माता कोण होती? रेणुका माता राजकन्या होती माझ्या मते. चुकलं असेल तर क्षमा करा, कारण माझा अभ्यास नाही. बरोबर आहे का? मग कोण होते? बघा, इथे थोडं उलट झालंय. म्हणजे असं क्षत्रिय मातेच्या पोटी परशुराम जन्मलेला आहे. म्हणजे मुळात आपण ज्याचं पूजन करत आहोत तोच एक संगम आहे अत्यंत सुंदर गुणांचा. जेव्हा अशा पद्धतीने आपण त्यांचा विचार करू ना, तेव्हा जातीपातीच्या गोष्टीच्या ज्या काही भिंती आमच्यासारख्या स्वार्थी राजकारण्यांनी उभारल्यात त्या एका क्षणात वितळून जातील. आणि ब्राह्मण समाजाचं एक कौतुक मला वाटतं की त्यांचं जीवनामध्ये ते काही फार कोणाच्या पुढे पुढे करत नाही. काही करतात, असं नाही की नाही, तर ते काळानुसार त्यांच्यात झालेले बदल असतील, पण कळत नाही ते मेरिटवर आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळतं. मला नितीनजी गडकरींचं खूप कौतुक वाटतं, खूप. कारण ते कधीच म्हणतात मी जातीचं राजकारण करत नाही, मी विकासाचं काम करतो आणि म्हणून मी राजकारणात टिकलो. जातीवर जर टिकायचं असतं तर मी ग्रामपंचायतला निवडून आलो नसतो. आणि त्यामुळे माझ्या बाबांनी पण त्या काळात जेव्हा आंतरजातीय विवाह केला तेव्हा त्यांनी तो धैर्य दाखवलं की माझं प्रेम आहे ब्राह्मण मुलीवर. आणि मला आठवतं ही कहाणी त्यांची, कधी लिहायला जमलं तर लिहीन. निवडणुकीला बाबा सामोरं जाणार होते तेव्हा विरोधकांनी असा प्रचार केला की नाही, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अफवा पसरवत आहेत कारण त्यांना मतं हवी आहेत म्हणून ते असं म्हणतात. तेव्हा बाबांनी स्टेजवर आईला बोलून सांगितलं, ही माझी वाग्दत्त वधू आहे आणि माझा हिच्यावर विवाह होणार आहे, हे सत्य आहे, ह्याच्यात राजकारणाचा काही संबंध नाही. हे आपण बघितलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये, हे संस्कार आपण पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे या संस्कारातून जो वाढतो, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, या सगळ्या संस्कारामध्ये आपण त्याला बदनाम झालेला पाहिलेला आहे. आमच्या नवीन पिढीला एवढं माहीत नाही, पण त्याच्या मागचा मूळ गाभा हा तोच आहे की या देशामध्ये जे मेरिट आहे ते जगलं तर हा देश जगेल. आणि त्याच्यामुळे या मेरिटबद्दल मी ब्राह्मण समाजाचं कौतुक करते. आत्ताच्या आरक्षणाच्या सगळ्या भांडणात तुम्ही शांत बसलेले आहात. तुम्हाला 10% आरक्षण म्हणजे तुम्हाला म्हणून नाही, ओपनला दिलेलं आहे, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोकळी जागा ही तुम्हालाच राहिलेली दिसतीये मला आत्ताच्या परिस्थितीत. मग ह्याला पण बुद्धी म्हणतात. उगीच आकांतांडव न करता आपण आपला अभ्यास करा, आपण आपल्या मेरिटवर घ्या. पण शेवटी जात जी असते ना, ती जात ही फक्त कागदावर नसते, ती सगळ्या पिढ्यांना म्हणजे प्रतारित किंवा प्रभावित करत असते, दोन्ही करत असते. का आपण जर जगाचा इतिहास बघितला, जे लोक ब्लॅक आहेत त्यांचे जेनेटिकली त्यांच्यावर अन्याय झालाय, म्हणजे पिढ्यान पिढ्या त्यांच्यावर अन्याय झालेला असल्यामुळे त्यांच्या गुणसूत्रांमध्ये सुद्धा तो अन्याय कुठेतरी स्थायी राहतो. आणि म्हणून त्यांना गरज असते
की त्यांना कोरभर न्याय द्यायची. चाणक्यांनी सुद्धा चाणक्य नीती केली, पण राज्यावर कोणाला बसवलं ही सुद्धा चाणक्य नीती असते. शेवटी तुम्हाला निर्णय काय घ्यायचे आहेत हे महत्त्वाचे आहेत, कुठे बसायचं ह्याच्यापेक्षा ते महत्त्वाचे आहेत. आणि निर्णय हे शाबूत राहतात वर्षानुवर्ष. आता मध्यंतरीच्या काळात, कर्मकांडाच्या काळात ब्राह्मण समाजाच्या बद्दल विनाकारण एक लोकांच्या मनामध्ये असूया, राग, द्वेष निर्माण झाला आणि त्या काळातला तो सत्यता देखील होती. पण परत आता काळ बदललेला आहे. माझं एकच चिंता आहे की आपल्या देशातला ब्राह्मण, खास करून शहरातला ब्राह्मण, त्याचं फार ब्रेन ड्रेन होत आहे. तुम्ही जर बाहेर देशात पाहिलं तर बरेच ब्राह्मण, आता पुण्यामध्ये तर 99% मला वाटतं की माझ्या ओळखीतल्या जेवढ्या फॅमिली आहेत त्यांची मुलं बाहेर सेटल आहे. तर हे इक्वल संधी न मिळाल्यामुळे, आपल्याला अडचणी निर्माण झाल्यामुळे लोक कदाचित देशातून गेले तर मग फार कठीण परिस्थिती निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे ती होऊ नये ह्याच्यासाठी नक्कीच ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे. कारण मेरिट जरी असलं, एखादं बाळ तंदुरुस्त जरी जन्मलंय, निशिबाने ब्राह्मणाच्या पोटी जन्मलंय, त्याला कुठली प्रतारणा समाजात जरी सहन करावी लागली नसेल, त्याला कुठलाही त्रास जरी पिढ्यानपिढ्या नसेल, पण आज त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामुळे त्याला जर जे शक्य आहे ते नाही मिळत असेल तर त्या आर्थिक विकास महामंडळाची नक्कीच गरज आहे. त्याला माझं संपूर्णपणे समर्थन आहे. पण आता निर्णय घेणारा सरकार आहे आणि भाऊ माझा मंत्रिमंडळात आहे, त्यामुळे मी त्यांना म्हणेन की देवेंद्र फडणवीस जे आमचे मुख्य पक्षाचे प्रमुख आहेत तेही ब्राह्मण समाजातील असल्यामुळे त्यांनी कारण ज्या आपण समाजात आहोत ना, त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करणं म्हणजे नाही, त्यांच्या मागण्या ओन केल्या पाहिजे, त्यांच्या दुःखात साजरं झालं पाहिजे. आपण झालो तर 10 लोक आणखी निर्माण झाले पाहिजे. हे कर्तव्य असल्यामुळे नक्की ते करतील असा मला विश्वास आहे. आणि मंत्रिमंडळातून अशा प्रकारे महामंडळ जर केलं तर त्याच्याबद्दल मी मनापासून माझं समर्थन देखील आणि कौतुक देखील व्यक्त करते. फक्त ते राजकारणाचं हे नसायला पाहिजे मंच परत, कारण महामंडळ सुद्धा पुन्हा कुठेतरी राजकारणाचाच मंच होऊन जातात. त्याच्यामध्ये सामान्य माणसापर्यंत ते पोचलं पाहिजे आशीर्वाद, अशी भावना माझ्या मनामध्ये आहे. आपण सर्वजण इथे मला जो सन्मान दिलात त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभारही व्यक्त करते. धनंजयला कॅबिनेटला पोचायचं असल्यामुळे मी तिकडे बघते, त्याच्या इशारे मला कळले न देताही तर त्याच्यामुळे मी फार आपला वेळ घेणार नाही. एवढंच सांगेन की इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू किरदार से आए. आणि ब्राह्मण समाजाच्या विषयी असं म्हणताना मला यत्किंचितही माझ्या मनामध्ये कुठेही एक प्रश्न निर्माण होत नाही. माझ्या जीवनामध्ये, माझ्या पालनपोषणामध्ये, माझ्या संघर्षातल्या माझ्या सात्विकतेला टिकवून धरण्यामध्ये, नियमांचं पालन करण्यामध्ये, कुठलेही कधी असत्य न बोलता सत्याचा निर्भीडपणे सामोरं जाण्यामध्ये माझ्या वडिलांच्या गुणांचा जेवढा मला आधार आहे तेवढाच माझ्या मातेचेही संस्कार आहेत असं माझं म्हणणं. हेच उलट असलं तरीही तेवढाच सन्मान दिला पाहिजे. फक्त आत्ता ब्राह्मण समाजाचा एक प्रॉब्लेम आहे की पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की ब्राह्मण म्हणले ते दुसऱ्यांना वाटायचं की आम्ही काहीतरी कमी आहेत. पण आता उलट झालंय की कोणालाही शिवी द्यायची असेल तर पटकन जाऊन हे ब्राह्मण आहे, हे अमुक आहे. लोक घाबरत नाहीत बोलायला. का तर मग हे यांच्यात एकही नाहीये, हे काय आमच्यावर कुठल्या प्रकारे कायद्याने कारवाई नाही करू शकत. ही भावना समाजामध्ये आहे. मला बोलून दाखवली, जे पत्रिका द्यायला आले होते त्यांनी पण बोलून दाखवली. तर तोही प्रोटेक्शन त्यांना नक्कीच मिळालं पाहिजे की तुम्हाला आम्ही काही बोललो आणि असं तर कोणत्याही समाजाला नाही बोललं पाहिजे, कोणीही नाही बोललं पाहिजे. आणि आपण मागे बघून पिढ्यानपिढ्या त्यांनी तेव्हा काय केलं होतं 1600च्या शतकात आणि 1500च्या शतकात, त्याचा बदला आत्ता घेण्यात काही पॉईंट नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण नेहमी पूजन करतो, प्रतिमेचं पूजन करतो. छत्रपती शिवरायांचा सुद्धा संदेश काय, मला तर वाटतं ते युगपुरुष होते, त्यांच्यामध्ये दैवी अंश होताच. त्याच्याशिवाय भवानीने तलवार त्यांच्या हातात दिल्याचं आपण ऐकतो. त्यामुळेच त्यांनी एवढ्या मोठ्या प्रस्थापितांविरुद्ध लढले, सर्वांना सोबत घेतलं, पेशव्यांना पुण्यावर बसवलं, मग त्यांनी कुठपर्यंत मजल मारली ह्याचा सुद्धा इतिहास आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना, मल्हारराव होळकर असतील, पेशवे असतील, सगळ्यांना सोबत घेऊन, अगदी मुस्लिम सुद्धा त्यांचे किल्ल्याला राखणारे होते. हे संकल्प फार महत्वाचा आहे आणि तो संकल्प कोणी घेऊ शकत असेल
तर तो ब्राह्मण घेऊ शकतो असा मला विश्वास आहे. आपण सर्व स्वतःच्या ऐक्याबरोबर समाजातील वंचितांना, पीडितांना, दलितांना, दुःखी लोकांना सुद्धा नक्कीच आपण सोबत घेऊन जायला पाहिजे. हा सुद्धा त्याच्यामध्ये संकल्प या निमित्ताने आपण करावा. तुमच्या प्रत्येक संकल्पामध्ये, तुमच्या प्रत्येक जे काही तुम्ही महायज्ञ उभे करत आहात त्याच्यात माझी हक्काची आयुती गृहीत धरावी असं या निमित्ताने सांगते. असंच प्रेम, असंच सन्मान आपल्याकडून मला मिळो आणि माझ्याकडून आपल्याला मिळो, असंच आपलं नातं राहावं एवढीच या निमित्ताने मी माझी भावना व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की. परशुराम काय म्हणायचं? जय परशुराम, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.